नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजचा व्हिडिओ असा आहे की मराठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे। मराठी माणसाने कुठेही काम न करता स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी प्राऊड केलं पाहिजे की स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे। तर ह्या गोष्टी असतात, आपण स्वतः समजून घेतल्या पाहिजे। जर आपण स्वतः समजून घेत नसेल आणि आपण दुसरीकडे शहाणपणा करायला जात असेल ना, तर काहीच उपयोग नाही मित्रांनो। तर बघा, तुम्हाला जर स्वतःचं मार्केटिंग करायचं असेल, स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल, जर तुम्हाला लोकांपर्यंत स्वतःचा बिझनेस घेऊन जायचं असेल, तर ह्या गोष्टी असतात की त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। तर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस वाढवू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला डिजिटलचा तरी पाया आपण मजबूत केला पाहिजे। जर तुम्ही डिजिटलचाच पाया तुमचा मजबूत नसेल तर तुम्ही कसं स्वतःला सिद्ध करणार? तर बघा, जर तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा असेल, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, यूट्यूब असो, गुगल असो, कॅनवा असो, कुठलाही मार्केटिंग सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला जर यूज करायचं म्हटलं तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढवू शकतो। मग कुठलाही वेळ वायाला नाही घालवायचा आणि आपण कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, कोणाचाही ब्रँड बनून राहायचं नाही। स्वतःचा ब्रँड बनवायचा, लोकांचा ब्रँड नाही बनवायचा। दुसऱ्यांचा ब्रँड बनवून आपल्याला काय उपयोग आहे? आपण कसं राहिलं पाहिजे, कसं टापटीप मध्ये राहिलं पाहिजे। महिला वर्ग जरी असेल ना, तरी हा विचार करू नका की आमचं एम.कॉम झालं, बी.कॉम झालं, मग आम्ही काय करू, आम्हाला मार्गदर्शन नाही। अहो, तुमच्या एम.कॉम बी.कॉमला आज काही नाही। तुमच्याकडे जर नॉलेज असेल आणि करण्याची प्रवृत्ती असेल ना कुठलाही बिझनेस, तर तुम्हाला एम.कॉम बी.कॉम आणि ते डबल ग्रॅज्युएटची तर गरजच नाही। मी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगते, जर तुम्हाला कोणता व्यवसाय, तुम्ही बघा, आपण किती शिकलो तरी आपल्याला घरात काम करावंच लागतात ना। मग तिथं कुठेतरी आपण शिकतच जातो ना। काहीतरी आजकालची जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना काही ना काहीतरी येतच असतं आणि ते शिकतच असतात। तोच पाठ आपल्याला जे येतं तेच पाठ जर आपण हळूहळू पुढे घेऊन गेलो तर मग आपल्याला तिथे फायदा होतोच की। नुकसान कुठं होतं? कुठंच नाही होत। मग आपल्याला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल आणि नुकसान नसेल करायचं, तर आपण ह्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ। तुमचा व्यवसाय कोणताही असो, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण साडी सेल करायची म्हटलं, साडीचाही व्यवसाय होतो। लगीन सराईमा असो, वर्षाच्या 12 महिने साडीचा व्यवसाय होतो, तो तुम्ही करा। जे काही दागिने आहेत, ज्वेलरी आहे, तुम्ही वर्षाच्या 12 महिने ज्वेलरीचा व्यवसाय करा, तिथेही तुम्हाला फायदाच होणार आहे, नुकसान तर काहीच नाही होणार। मग आपला व्यवसाय कोणताही असो ना, तुम्ही खाण्यापिण्याचे पदार्थ करा किंवा तुम्ही छोटं मोठं हॉटेल टाका, कुठेही, अगदी रस्त्याला फुटपाथला जरी आपण, जिथे शाळा वगैरे असतात तिथे जरी आपण छोटासा स्टॉल घेऊन जरी उभं राहिलो ना, तरी पण आपल्याला तिथे फायदाच होतो, नुकसान काहीच नाही होत। जरी आपल्याला, मी म्हणन की 1000-500 नाही मिळाले, 200-300 रुपये जरी मिळाले, तरी पण आपल्याला एक दिवसाची आपली कमाई निघाली। हळूहळू ते वाढत जातं। लगेच कुठलीच गोष्ट करायला गेलं की मिळत नाही। आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर वेळ लागतोच ना। मग त्याला आपल्याला जर मार्केटमध्ये जायचं असेल कोणताही बिझनेस घेऊन, तर त्याला वेळ लागणारच की। लगेच कुठलीच गोष्ट होत नाही। मग मित्रांनो बघा, आपल्याला जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल, स्वतःचा बिझनेस वाढवून कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर आपण या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि जे आपल्याकडे कला आहे ती कला आपण मांडली पाहिजे। ती आता जी मुलं शिकतात, ह्या मुलांनी फक्त की अभ्यास करायचा म्हणून केला किंवा मग काही जरी आपल्याला असं वाटलं की नाही आता आम्हाला शिकायचं नाहीये, किंवा मग आम्ही हे करतोय, ते करतोय, टॅली करतोय, आमकं तमकं, तर हे सगळं कुठंतरी मला असं वाटतं थांबवावं आणि आपलं सरळ 10वी-12वी झालं ना, तर कुठला जो आपल्या आवडीचा आहे ना तो व्यवसाय करावा। जे 3 आणि 4 वर्ष ते डिग्री घेण्यात घालवण्यापेक्षा ना 3 ते 4 वर्ष या व्यवसायामध्ये घालवलं तर आपण प्रॉपर कमवायला चालू होतो। 4 वर्षानंतर आपल्या लाखाच्या घरात इन्कम होते। मग आपल्याला गरज काय आहे का? नाही ना। मग ह्या सगळ्या गोष्टी आपण शिक्षण तर घ्यावं, मी नाही म्हणत नाही, पण शिक्षण घेता जर तुम्हाला जो आवडणारा जॉब जर तुम्ही केला ना, तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही।
मग त्याच्यासाठी आपल्या तरुण पिढीने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या मराठी माणसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःला कुठंतरी प्रो करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी हा व्यवसाय हा केलाच पाहिजे. कोणताही व्यवसाय असो, कुठला मी म्हणत नाही की तुम्ही ह्यो व्यवसाय करा, तो तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही व्यवसाय करा, पण त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करा. जर तुमच्याकडे सिद्ध करण्याची प्रवृत्ती असेल ना, तर तुम्हाला कोणच हरवू शकत नाही आणि भविष्यात पुढे जाण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही. मग आपण जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आपल्याला लोकांपर्यंत जायचं असेल, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे ऑनलाईन. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करतो. मित्रांनो, मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करावं, तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला मार्केटिंग करावं आणि स्वतःला कुठेतरी आपल्याला सिद्ध करावं. मग त्याने काय होईल की आपला बिझनेस वाढेल, आपलं नाव वाढेल, आपलं ब्रँड वाढेल आणि आपला पैसाही वाढेल. मग त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? कोणाचंच नाही, आपला फायदाच होणार आहे. मग आपण फायदाच करून घेतला पाहिजे. जर आपल्याला फायदा करायचा म्हटलं ना, तर आपल्याला हाच एक प्लॅटफॉर्म आहे की आपण तिथे फायदा करून घेऊ शकतो. मग मित्रांनो बघा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी डेली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि हो, रोज डेली आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंग कोर्स चालू आहे, फ्री आहे आणि मी लाईव्ह शिकवत आहे दुपारी 2 वाजता. तर तुम्ही रोज दुपारी 2 वाजता आपलं लाईव्ह सेशन पाहायला विसरू नका. चला मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.